आत्ता 4-5 दिवसापूर्वी इंस्टाला एक मेसेज आला. तो मुलगा मला म्हणाला, दादा या जगात सगळेच माणसं आपले असतात का? मी त्याला सांगितलं, तुझी वेळ चांगली असेल ना तर अख्खं जग चांगलं आहे, अख्खं जग तुझं आहे. जर तुझी वेळ वाईट असेल ना तर या जगातला एकही माणूस तुझा नाही. घरामध्ये कितीही पूजापाठ करा, काहीही करा, पण जोपर्यंत तुमच्या घरातली लक्ष्मी समाधानी नसेल ना, तुमच्या घरातली लक्ष्मी सुखी नसेल ना, म्हणजे ती मग तुमची मुलगी असेल, बायको असेल, आई असेल, नाहीतर परक्याची आपल्या घरामध्ये आलेली सून असेल, जोपर्यंत ती सुखी नसेल ना तोपर्यंत तुमच्या घरातील पैसा तुम्हाला कधीच सुख लागू शकतो. स्वतःचा स्वभाव, स्वतःची किंमत आणि स्वतःच्या मर्यादा या 3 गोष्टी आपल्याला सांभाळता आल्या तर लोकही तुमच्याशी कसं वागायचं हे शिकतात बरं का. स्त्रीचं आयुष्य हे बुद्धिबळाच्या खेळासारखं असतं बरं का. कित्येक वेळा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी तिला आपलं मन पावले मागे वळवावे लागतात. कधी नातं टिकवण्यासाठी, कधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी, तर कधी पोटच्या लेकरासाठी. देवाने जर तुमच्या घरामध्ये एखादी मुलगी जन्माला घातली असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा. कारण देव मुलगी कोणाच्याही घरी जन्माला घालत नाही. मुलगी पोटाला येण्याकरता पुण्यच असावं लागतं. काही लोक म्हणतात या जगामध्ये अन्नदान श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात या जगामध्ये सुवर्णदान श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात या जगामध्ये गोदान श्रेष्ठ आहे, काही लोक म्हणतात या जगामध्ये भूदान श्रेष्ठ आहे. पण मी नेहमी असं सांगत असतो की या जगामध्ये फक्त कन्यादान श्रेष्ठ आहे. कारण एक कन्यादान करणं म्हणजे लाखो यज्ञ केल्याचं पुण्य आई वडिलांच्या पदरामध्ये पडतं. म्हणून दादांनो, एक तरी मुलगी जन्माला येऊ द्या.